हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पति, पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुकासारिखे पूर्णवैराग्यचांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ केशवराज बाबासाहेब महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझा आवाज येतोय का? एकदा कृपया कमेंट मध्ये कळवा, म्हणजे प्रवचन सेवेला प्रारंभ करता येईल। मज हृदयी सद्गुरु, जेणे तारी लोहा संसार पुरु। म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावर। श्रावण मासानिमित्त सुरू असलेली ही श्रावणीय आणि श्रवणीय प्रवचन सेवा गेली 16 वर्षापासून ही ज्ञानेश्वरीवरील प्रवचन सेवा अविरतपणे श्रावण महिन्यात सुरू आहे। आयोजकांचा मुळात उद्देशच येथे मोक्ष असे श्रवणा माझी ऐका हा लाभ श्रोत्यांना मिळवून देण्याचा असावा, म्हणून अनेक दिग्गज विद्वान जाणकार जिज्ञासू आणि विद्वान वक्त्यांकडून इथे प्रवचन सेवा बाबासाहेब महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने
घडत आलेली आहे आणि 17व्या वर्षातील श्रावण मासाच्या या प्रवचनमालेमध्ये आजचं हे पुष्प, प्रवचन सेवा करण्याचं पुष्प माझ्या महद्भाग्याने मला मिळाले. महद्भाग्यच, कारण अयम हि परमो लाभः नृणां साधु समागमः. मनुष्य जीवनामध्ये साधू संत यांच्या वाङ्मयीन सेवेचा लाभ मिळणं हा खरोखरच परम लाभ आहे. म्हणून आज इथे प्रवचन सेवा आपल्यासमोर अल्प वेळात आणि अल्पमतीने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयीन मूर्ती असलेली ही ज्ञानेश्वरी आणि तिच्यावर आधारित ही प्रवचन सेवा करायची एवढ्यासाठी श्रोते हो, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. त्यानिमित्ताने का होईना भगवंताच्या, संतांच्या, महंतांच्या गुणांचं वर्णन करता यावं, सद्गुरूंच्या गुणांचा महिमा वर्णन करता यावा, म्हणून हा आज प्रवचन सेवेचा केलेला एक अल्पसा प्रयत्न. आज या प्रवचन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी, ओवीचं निरूपण करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ सद्गुरु चरणांना विनम्र भावाने वंदन करते आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली ही ओवी आपल्या समोर चिंतन करण्याचा प्रयत्न करते. माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्याधुरू विवेकावरी. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ही 22वी ओवी. वास्तविक पाहता आजवर अनेक प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी या ओवीवर निरूपण केले. ज्ञानेश्वरी लिहिली जाऊनही 700 वर्ष झाली आहेत, पण नित्य नवा नूतन अनुभव ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी साधकाला, मुमुक्षुला, भक्तांना नेहमी मिळवून देत असते. ज्ञानेश्वर महाराज खरोखरच शब्दसृष्टीचे सार्वभौम सम्राट आहेत. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा ही एका महाकवीपेक्षाही अलौकिक आहे. असं असताना देखील ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी आम्हा प्रापंचिकासाठी, सामान्यांसाठी, भक्तांसाठी इथे ज्ञानेश्वरी लिहिण्याचं प्रयोजन इतकंच, एतावाणी प्रभो रथो यत्तीनं परिपालनम. संतांचा, महंतांचा हा स्वभावच. संत इथे अवतीर्णच मुळात यासाठी होतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच कारणासाठी, बोलले जे ऋषी मुनी साच भावे वर्ताया. ऋषींनी, मुनींनी, भगवंतांनी मानवी जीवनात हित कशात आहे हे सांगण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे ते प्रत्यक्षात उतरवून दाखवून आधी केले मग सांगितले या उक्तीचा प्रत्यय देण्यासाठी संत महंत वाङ्मयीन रचना करत असतात. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी महाकाव्य रचण्याच्या ऐवजी सामान्य जनाच्या उद्धारासाठी संस्कृत भाषेत असलेल्या भगवद्गीतेचं भाषांतर मराठीमध्ये केलं आणि तुम्हा आम्हालाही आनंदाची, ज्ञानाची पाणपोई खुली करून दिली. या पहिल्या अध्यायातील 22व्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. माऊली म्हणतात, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. ओवी सरळ सरळ आहे, अवलोकन केल्यावर लगेच लक्षात येईल की माऊलींनी या ओवीमध्ये सद्गुरू महिमा आपल्याला सांगितला. आणि या ठिकाणी माऊलींनी सांगितलेला सद्गुरू महिमा कुठल्या दृष्टीने,
वास्तविक पाहता माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दोन प्रकारे सद्गुरूंचं महिमान गायलेले, एक म्हणजे स्वरूप संबंधाने आणि दुसरं म्हणजे माऊलींनी सद्गुरूंचं जे महिमान गायले ते आहे कर्तृत्व संबंधाने. सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे आपण सर्वजण जाणतो. नित्य नियमित पठणात सद्गुरूंचं स्तवन, सद्गुरूंचं ध्यान करत असताना म्हणतो ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानपूर्ती. ब्रह्मानंद जे आहे ते त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे सद्गुरू हे कोणी व्यक्ती नसून एक तत्व आहे जे ब्रह्मपद जाणणारे आहेत आणि त्या ब्रह्मपदाचा लाभ शिष्यांना आणि भक्तांना करून देणारे आहेत. पण या ओवीमध्ये मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी जाणीवपूर्वक स्वरूपाचा विचार न करता कर्तृत्वाचा विचार आपल्याला सांगितलाय. असं का बरं केलं असावं? कारण माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारे लोक संसारपूर. म्हणजे माऊली म्हणतात सद्गुरूंनी हा संसारपूर तारून नेण्यासाठी मला मार्ग दाखवलाय, नव्हे तेच हा संसारपूर तारून नेण्यासाठी मार्गदर्शक ठरलेले, त्यांनीच हे सगळं घडवून आणलेले. मग हे कर्तृत्वाच्या विचारात माऊलींनी या 22व्या ओळीमध्ये का बरं सद्गुरूंचं महिमान सांगितलेलं असावं? कारण सामान्य जीवाला स्वरूपापेक्षा कर्तृत्व सांगितलं की त्या तत्वावर, त्या व्यक्तीवर आणि त्या गुणांवर लगेच विश्वास पटतो. सद्गुरू काय करतात हे सांगितलं की सामान्य जीव लगेच नमस्कार करेल आणि चमत्कार सांगितला की नमस्कार करण्यासाठी लीन होईल हे माऊली जाणतात. म्हणून माऊलींनी स्वरूपाचं वर्णन न करता या ओळीमध्ये कर्तृत्वाचं वर्णन केले. वास्तविक पाहता सद्गुरू स्तवन हा माऊलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि हृदयाच्या जवळ असलेला विषय. यात बोलण्यामध्ये केवळ लालित्य आणावं म्हणून हे बोलणं नव्हे, तर आपण जर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा जरी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की माऊलींनी अनेक ठिकाणी अनेक वेळा सद्गुरूंची स्तुती केलेली आहे, महिमान गायलेला आहे. अगदी आपण अध्यायातील सुरुवातीच्या प्रारंभीच्या ओवी जरी पाहिल्या तरी माऊली काय म्हणतात? देवा तूची गणेशू, देवा तूची गणेशू, सकल मती प्रकाशू, सकल मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. म्हणजे माऊलींनी इथे स्वतःला निवृत्ती दासू म्हणून, म्हणजे आपल्या गुरूंचा मी दास आहे आणि मलाही जी काही लिहिण्याची प्रेरणा मिळालेली आहे, जी नवोन्मेष शालिनी प्रतिभा संपन्न कल्पना माझ्या हृदयात येत आहे, याचं पूर्णपणे कारण आपणच आहात असं सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी देखील माऊलींनी गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणखी याच अध्यायात जर आपण थोडंसं पुढे जाऊन ओव्यांचा विचार करायला लागलो तर माऊली म्हणतात ते तिन्ही एकवटले, ते तिन्ही एकवटले, तेथ शक्त ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. इतकंच नाही तर माऊली पुढे जाऊन असं म्हणतात म्हणून जाणतेने गुरु भजिजे. म्हणून जाणतेने म्हणजे जाणीवपूर्वक गुरूंचं स्मरण केलेलं आहे माऊलींनी इथं. तेणे कृत कार्य होईचे. म्हणजे माऊलींच्या जिव्हाळ्याचा विषय नक्कीच आहे. आपण एखादी गोष्ट जाणीवपूर्वक तेव्हाच करतो जेव्हा ती आपल्या जिव्हाळ्याची असते. या ठिकाणी देखील माऊलींनी म्हणून जाणतेने गुरु भजिजे असं म्हटलेलं आहे. आपल्याला यावरून लक्षात आलं असेल की सद्गुरू स्तवन हा मुळात माऊलींच्या जिव्हाळ्याचा विषय. इतकंच नाही तर आपण ज्ञानेश्वरी पुढे जर अवलोकन करीत राहिलो तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक ठिकाणी माऊलींनी जाणीवपूर्वक किंवा विषय ओढून देखील सद्गुरूंचं स्तवन केलेले. केवळ ज्ञानेश्वरीत नाही तर
अमृतानुभवात सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक ठिकाणी सद्गुरूंचं स्तवन केलंय, अनेक अभंग रचलेत. माऊली म्हणतात, माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे कोणता? सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजा याची कांता काय भीक मागे. म्हणजे माऊलींनी सद्गुरूंचं वर्णन या अभंगात देखील तितक्याच जाणीवपूर्वक, तितक्याच आवडीने आणि नवीन, सक्षम आणि अगदी योग्य, मार्मिक आणि सर्वांना पटेल असा दृष्टांत देऊन केलेला आहे. म्हणजे अर्थातच माऊलींच्या हृदयाच्या जवळ असलेली ही ओवी आणि माऊलींनी हृदयात ठेवलेल्या सद्गुरूंच्या वर्णनाची ही ओवी आपल्यासमोरच निरूपण करण्याचा मी प्रयत्न करतेय. माऊली ओवीमध्ये काय म्हणतात? मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार करू. आपण ही ओवी निरूपण करत असताना ओवी जर आपण पाहिली तर आत्ताच आपण काही सद्गुरु स्तवनाच्या ओव्या पाहिल्या आणि ही ओवी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या ओवीमध्ये माऊली मज हृदयी सद्गुरु असं म्हणतात. म्हणजे सद्गुरु ह्या शब्दाचा उल्लेख या ठिकाणी माऊलींनी केला. आणि आपण जी पहिली ओवी पाहिली होती ती होती म्हणे निवृत्ती दासू. नंतर सांगितलेली जी 20वी ओवी होती ते मिया श्री गुरु कृपान मिले. आणि परत याच अध्यायामध्ये माऊलींनी म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे असं म्हटलेले. माऊलींची प्रतिभा अलौकिक आहेच आहे, पण माऊलींनी ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीमध्ये वापरलेला शब्द न शब्द जाणीवपूर्वक आणि अनुभवून वापरलेला आहे. कारण संतांचं काव्यच असं असतं, शब्दापुढे अर्थ धावे, अर्थापुढे अनुभव पावे, अनुभवासी पात्र होय ग्रंथार्थी. म्हणजे माऊलींचं प्रत्येक लिखाण अनुभवून, शब्दाचे अर्थ कळून आणि आत्मस्वरूपाचे ठाव घेऊन माऊलींनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. मग या ठिकाणी वापरलेले गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु हे शब्द जाणीवपूर्वक वापरले नसतील का? अर्थातच. जेव्हा माऊली गुरु ह्या शब्दाचा उल्लेख करतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. जेव्हा माऊली श्री गुरु म्हणतात त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ माऊलींना त्या ठिकाणी वेगळा अभिप्रेत आहे आणि श्रोत्याच्या मनावर बिंबवायचा आहे. आणि ज्यावेळेस माऊली सद्गुरु असा उल्लेख करतात त्यावेळेस हृदयाच्या जवळ असणारं स्थान म्हणून सद्गुरु या शब्दाचा उल्लेख माऊलींनी केलेला आहे. वास्तविक पाहता गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु हे शब्द आपणही अनेक वेळेस व्यवहारात वापरतो आणि ते ऐकतो. वाङ्मयामध्ये गुरु या शब्दाचे 4 प्रकार सांगितले. त्यातील पहिला प्रकार म्हणजे गुरु आहे. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल श्री गुरु, तिसरा प्रकार आहे जगद्गुरु आणि चौथा प्रकार आपल्याला सांगता येईल सद्गुरु. मग गुरु कुणाला म्हणावं? गुरु शब्द आपण नेहमी वापरतो, हे ऐकतो. गुरुविन नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तोच एक आधार. हे आपण अनेक वेळेस ऐकतो. पण गुरु शब्दाची व्याख्याच करायची म्हटलं तर उपनिषदकार असं सांगतात, गुरु म्हणजे गुशब्द स्तंधाकारः स्यात् ऋषब्दस्तत् निरोधकः अंधकार निरोधित्वात् गुरुरित्याभिध्यायते. गुरु शब्दामध्ये 2 शब्द गचा असलेला उकार म्हणजे गु शब्द स्तंधाकार, अंधकाराचा स्यात् निरोधक, ऋ शब्द त्याचा निरोध करणारा म्हणजे जो अंधकार रूपी अज्ञानाचा नाश करतो असं जे तत्व आहे, असे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण गुरु असं म्हणतो. अगदी हेच अशाच श्लोकात आपण नियमित म्हणत असतो. कुठला
श्लोक आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुर्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जे अज्ञानरूपी बेड्या तोडतात आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला देतात त्यांना आपण गुरु असं म्हणतो. गुरु ह्या शब्दाची आपण अनेक अर्थाचे श्लोक, सुभाषित व्यवहारात वापरतो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे जे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांमध्ये एकवटलेत, म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे तत्व ज्यांनी जाणलंय, ज्यांच्याकडून आपण काही चांगल्या गोष्टी शिकतो त्यांना गुरु असं म्हणावं. मग व्यवहारात आपण साधं उदाहरण पाहूया. आपल्याला 4 व्हीलर चालवता येत नाही असं समजूया आणि ती 4 व्हीलर शिकण्यासाठी आपण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ड्रायव्हिंग स्कूलमधल्या त्या प्रशिक्षकाने जर आपल्याला 4 व्हीलर चालवण्याचं प्रशिक्षण दिलं तर त्या प्रशिक्षणासाठी ते व्यक्ती आपले गुरु असते. अगदी लहान बालकाची आई ही त्याचा पहिला गुरु आहे. ती त्याला चालायला, बोलायला, वागायला शिकवते. वडीलही अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवतात, म्हणजे तेही आपले गुरु असतील. व्यवहारात आपण ज्यांच्याकडून काही चांगलं शिकू तो प्रत्येक व्यक्ती आपला गुरु असतो. म्हणजे थोडक्यात काय, ज्यांच्याकडून आपण चांगल्या गुणांचं ग्रहण करतो त्यांना गुरु असं म्हणावं. म्हणून तर दत्तात्रयांनी 24 गुरु केले आहेत हे आपण जाणतो. का केले असावेत? कारण दत्तात्रयांनीही त्या प्रत्येक ठिकाणाहून एक एक चांगला गुण स्वतःच्या अंगी धारण केला, ग्रहण केला, म्हणून दत्तात्रयांनी 24 गुरु केले. त्यानंतर माऊलींनी वापरलेला शब्द होता ते मिया श्री गुरु कृपा नमिले. श्री गुरु हा शब्द आला होता. श्री गुरु म्हणजे काय? जे सद्गुरूपेक्षाही श्रेष्ठ आहेत, अनुभवी आहेत, त्यांना श्री गुरु असं म्हणतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एक प्रसिद्ध वचन आपण ऐकतो. महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. वास्तविक पाहता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरु हे जनार्दन स्वामी आहेत. पण सद्गुरु जनार्दन स्वामी असले तरी श्री गुरुच्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर जगद्गुरु हा शब्द पाहिला आपण. वाङ्मयाच्या गुरु ह्या प्रकारातला जगद्गुरु शब्द पाहत असताना आपल्याला थोडासा व्याकरणाचा आधार घ्यावा लागेल. जगद्गुरु हा शब्द सामासिक शब्द आहे. जगद्गुरु कुणाला म्हणावं? जगतः गुरु इति जगद्गुरु. मराठी व्याकरणात जगाचे गुरु ते जगद्गुरु. मग जगाचे गुरु म्हणजे काय? तर जगामध्ये निर्माण होणाऱ्या अनेकविध समस्या जे अगदी लीलया सोडवू शकतात, ज्यांच्याजवळ त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहजतेने सोडवण्याची क्षमता आहे, जे त्या पात्रतेचे आहेत, त्यांचं स्थान इतकं उच्च आहे की कुठलीही जगातली समस्या पटकन चुटकीसरशी जे सोडवतात ते असतात जगद्गुरु. मग असे जगद्गुरु कोण आहेत? कृष्णं वंदे जगद्गुरु नेहमी म्हणतो आपण, म्हणजे श्रीकृष्ण हे जगद्गुरु आहेत. त्यानंतर आद्य शंकराचार्य यांनाही जगद्गुरु असं म्हणतात. आणि संत तुकाराम महाराज यांना देखील जगद्गुरु या पदवीने भूषवल्या जातं. माऊलींनी वापरलेल्या गुरु शब्दाच्या इतर प्रकारांचा विचार केल्यानंतर आता आपल्या प्रवचन सेवेतील मज हृदयी सद्गुरु या ओवीकडे आपल्याला थोडंसं चिंतन करायचंय. माऊली या ओवीमध्ये म्हणतात मज हृदयी सद्गुरु. मग सद्गुरु कुणाला म्हणावं? तर सद्गुरु म्हणजे सद्गुरु शुचिरात्मज्ञः स्वात्मस्थ पूर्ण निर्भयः नित्य तृप्त सदा मुक्त
सच्चिदानंद विग्रह, जे नेहमी पवित्र, शुचिरात्मज्ञ, आत्मज्ञ, आत्मज्ञान जाणणारे, शुची म्हणजे पवित्र, जे नेहमी, ज्यांचा आत्माही पवित्र आहे आणि ते स्वतः देखील नेहमी पवित्र आहेत, स्वात्मस्थ पूर्ण निर्भय, आणि जे पूर्ण भयरहित आहेत, ज्यांना भय कलिकालाचे नाही जया असे आहेत, त्यांना जे नेहमी तृप्त आहेत, ज्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची वासना नाही, कुठल्याही प्रकारचे विकार ज्यांना त्रस्त करत नाहीत, आणि सदा मुक्त, जे कालातीत आहेत, ज्यांना कालाचं भय नाही, म्हणजे ते मुक्त आहेत, ज्यांनी आनंद स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे, त्या परब्रह्माला जाणलेला आहे, त्यांना सद्गुरू असं म्हणावं. आणि माऊली सांगतात, हृदयामध्ये जर स्थान द्यायचं असेल तर कुणाला द्यावं? माझे हृदयी सद्गुरू, सद्गुरूंना स्थान द्यावं. म्हणजे माझ्या हृदयामध्ये जे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे, नेहमी पवित्र आहे, मुक्त आहे, ज्यांना कशाचीही भीती नाही, जे वासना विरहित आहे, अगदी थोडक्यात आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भाषेत सांगू का, जे देहातीत आहेत किंवा ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, त्यांना सद्गुरू असं म्हणावं. म्हणजे जे नेहमी शिष्याच्या कल्याणासाठी काम करू शकतात. हेच संतांनी आपल्याला सांगितलंय, जो शब्द परनिष्णात शिष्य प्रबोधिनी समर्थ, तोची सद्गुरू येथ जाण निश्चित उद्धवा. जे शिष्यांना शब्दज्ञान तर देतीलच, शब्दज्ञान देणारे गुरु अनेक भेटतील, जे शब्दज्ञान देतील, अनेक गोष्टी शिकवतील, पुस्तकांची ओळख करून देतील, पण ते सद्गुरू नाही. त्यांना गुरु म्हणू शकतो आपण. जे शब्दपरनिष्णात आहेच आहे, पण त्याचबरोबर शिष्याचं प्रबोधन घडवू शकतात. तुम्ही म्हणाल, मग शाळेतले टीचर शिष्यांचं प्रबोधन करतातच की, कमी मार्क मिळाले की सांगतातच की पेपर असा लिहावा, तसा लिहू नये, किंवा अभ्यास असा करावा, तसा करू नये. मग हे प्रबोधन नव्हे का? इथे प्रबोधन या शब्दाचा अर्थ आहे जे ब्रह्मतत्व जाणण्याविषयी योग्य तो मार्ग दाखवतात. म्हणजे शब्दज्ञान देतात, विद्याज्ञान देतात, पण जीवनाचं यथार्थ कल्याण कशात आहे हे समजून सांगण्यासाठी जे शिष्याचा प्रबोधन करतात, आणि जे आपल्या मतावर दृढ आहेत, ज्यांना कशाचीही भीती नाही, त्यांना सद्गुरू असं म्हणावं. आणि माऊली सांगतात, अशा सद्गुरू तत्वाला मी माझ्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. मग हे हृदयामध्ये जे माऊलींनी स्थान दिलेलं आहे, असे हे सद्गुरू काय कार्य करत असतील? मुळात या प्रवचन सेवेमध्ये या ओवीचं चिंतन करायचं किंवा या ओवीची उकल करून सांगायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सद्गुरू म्हणजे काय हे आपण पाहिलं. सद्गुरू काय कार्य करतात? तर माऊलींनी सांगितले की सद्गुरू हे जेणे तारी लोहा संसारपूर हे कार्य करतात. मग तर संसारपूर म्हणजे काय? मुळात संसार म्हणजे काय? संसारपूर म्हणजे काय? संसाराला पुराची उपमा दिली आहे, तर मग हा संसारपूर कुठला आहे? आणि हा संसारपूर सद्गुरूंच्या मदतीने आपण केव्हा तारून जाऊ शकू, या सगळ्या ओवीचं चिंतन करणं म्हणजे हा अभंग, ही ओवी चिंतन केल्यासारखं आहे, या ओवीची उकल केल्यासारखं आहे. क्रमाक्रमाने पाहू आपण. जेव्हा हृदयामध्ये माऊली सांगतात की मी सद्गुरूंना माझ्या हृदयामध्ये स्थान देतो, तेव्हा माऊली पुढे सांगतात, हृदयामध्ये सद्गुरूंना स्थान दिल्यानंतर या सद्गुरूंनी मला संसारपूर तारून जाण्यासाठी मार्ग दाखवला नव्हे, तो मी संसारपूर तरलो. मुळात संसार कशाला म्हणावं? माऊलींनी सांगितलेले संसार दुःख मूळ. संसार म्हणजे दुःख. संसाराच्या अनेक व्याख्या संतांनी सांगितल्यात आपल्याला. आद्य शंकराचार्य काय सांगतात? पुनरपि जननम, पुनः अपि जननम. पुनः म्हणजे पुन्हा पुन्हा, अपि म्हणजे सुद्धा, जननम जन्माला येणं, पुनरपि जननम
अपि मरण, पुन्हा पुन्हा मरण, पुनरपि जननी जठरे शयनम, आणि पुन्हा पुन्हा मातेच्या उदरात गर्भावस्थेचा आपण भाग होणं, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा गर्भावस्था प्राप्त होणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह, इह म्हणजे हा संसारे, इह संसारे बहुदुस्तारे. आणि हे जे काही सगळं चाललेलं चक्र आहे यालाच संसार म्हणावं, आणि हा फार कठीण आहे असं संत आपल्याला सांगतात. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं म्हणजे संसार. हे सोप्या भाषेत उपजेते नासे, नासले ते पुनरपि दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. पुन्हा पुन्हा जे जन्माला येते त्याचा मृत्यू होतोय, आणि मृत्यू पावले ते पुन्हा जीवदशेत प्राप्त होते, त्याला संसार असं म्हणावं. मग हा संसार दुःखमूळ आहे. जन्माला येणं मरणं ह्या यातना कष्टप्रद आहे हे आपल्याला संत पदोपदीनं सांगण्याचा प्रयत्न करतात. याला संसार असं म्हणावं असं संत सांगतात. मग या संसाराला अनेकविध प्रकारच्या उपमाही देऊन ठेवतात आणि आपल्याला सांगतात की बाबा रे, हे सगळं काही संसार जे आहे ज्याला तू सुख मानतोस तो दुःखाचा आहे. आणि विविध उदाहरणांनी दृष्टांतांनी उपमेचा वापर करून आपल्याला सांगतात. मग या गोष्टींची जाणीव कुठंतरी संतांच्या, महंतांच्या, सद्गुरूंच्या अंतःकरणाला होते आणि ते आपल्याला कळवळीनं हे सांगतात. पण जे संतांना जाणवतं ते आपल्याला का बरं जाणवत नसावं? तर यासाठी योगसूत्र असं सांगतं की व्यक्तीच्या पायाला, व्यक्तीच्या शरीरातील अवयव आहे पाय, त्या पायाच्या टाचेला जर आपण फुलांनी मारलं, एका फुलांनी मारण्याचा प्रयत्न केला तर त्या पायाला वेदना होतील का? माणूस कळवळेल का? नाही, अजिबात कळवणार नाही. कारण काय आहे? कारण फुलांनी मारल्यानंतर इतक्या वेदना होणार नाही की त्याचा त्रास होईल. पण तेच फूल त्याच व्यक्तीच्या डोळ्यांना किंवा पापण्यांना जर आपण मारलं तर फूल नाजूकच आहे, पण तरी देखील आपण जेव्हा ते फूल आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना मारतो किंवा डोळ्यावर मारतो तेव्हा त्याच फुलाचा नाजूकपणा आपल्याला न जाणवता त्याच्या वेदना व्हायला लागते. मग त्या वेदना का होतील? कारण डोळा हा संवेदनशील आहे. मला सांगण्याचा भाग इथेच संपला मंडळी. ज्याप्रमाणे डोळा संवेदनशील आहे त्याप्रमाणे संत हे संवेदनशील आहे. त्यांना या संसारात जाणवणाऱ्या दुःखाचा, लोभ, माया, मत्सर याचा त्रास होतो आणि हे संसार दुःखामुळे हे पटकन जाणवतं आणि हे आपल्याला सांगावंसं वाटतं, कारण आपण ह्या दुःखातच गुरफटून राहतोय. पण जसं पायाला संवेदना होत नाही तसं सामान्यांच्या मनाला संवेदना होत नाही किंवा संसार दुःखाचा आहे असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की संसार हा दुःखाचा आहे हे न वाटायला सामान्य माणसं ही संवेदना क्षीण म्हणता येईल किंवा त्यांच्या संवेदना कमी आहेत असे आहेत. म्हणून सामान्यांना संसाराचं दुःख जाणवत नाही किंवा त्या दुःखाचा त्रास होत नाही. मग तरी देखील संत आपल्याला हे काय सांगण्याचा प्रयत्न करतात? कारण बालवयी खेळी रमलो तारुण्य नाचले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिले तीर, अशी सामान्यांची अवस्था आहे. बालपण खेळण्यात जातं, वृद्धपण, तरुणपण विषय भोगात जातं आणि म्हातारपण आल्यावर वाटायला लागतं की संसार दुःखमूळ आणि ह्या जीवनाचा काही उपयोग नाही, संसारात दुःखच मिळते. ही जाणीव जेव्हा काहीच उपयोग नाही तेव्हा झाली तर काही उपयोग होणार नाही आणि परत जीवदशेत यावं लागेल. आणि ती जीवदशा आपल्याला परत परत येऊ नये, आपलं कल्याण व्हावं आणि दुर्लभ मानुषो लोके हे जे सांगितलंय ह्या दुर्लभ नरदेहाचं आपल्याला सार्थक करता यावं म्हणून आपल्याला संत सांगतात संसार दुःखमूळ आणि संसार हा पूर आहे हे आपल्याला संत सांगतात. मग जसं ज्ञानोबा माऊलींनी आपल्याला सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जेणे तारिलो हा संसार
ज्याच्या कृपेमुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे जेणे तारी लोह संसार करू, दुःखाचा असलेला संसार करून मी तरुण गेलो. हे उदाहरण देऊन सांगितलं. तसं इतर संतांनी सांगितलं नाही का? सांगितलंय. इतर संतांनीही सांगितलंय आणि स्वतः भगवंत परमात्म्यानेही सांगितलंय. या संसाराला कुठल्या कुठल्या उपमा दिल्यात किंवा कुठल्या दृष्टांताद्वारे आपल्याला समजावून सांगितलंय? काहींनी या संसाराला भवसागर असं म्हणलं. सागर म्हणजे समुद्र. ज्याप्रमाणे समुद्राचा आपल्याला अंत लागत नाही, म्हणजे समुद्रामध्ये आपण गेलो, कितीही पुढे पुढे जातोय, पुढे पुढे जातोय, तरी त्या समुद्राची मर्यादा, समुद्राचा विस्तार कधी संपेल हे आपल्याला कळत नाही. त्याप्रमाणे या संसाराचे जितका आपण विषयांचा उपभोग घेत राहू, जितके आपण यात गुंतत राहू, तितके पुढे पुढे जात राहू. मागे येण्याचा परतीचा रास्ता आणि ब्रह्मतत्व जाणण्याचा मार्ग सापडणार नाही. म्हणून अनेक संतांनी या संसाराला भवसागर असं म्हणले. काही संत या संसाराला भवनदी असं म्हणतात. नदी का बरं? कारण नदीला 2 तीर असतात. तसं या संसारामध्ये 2 तीर आहेत. कुठले? प्रवृत्ती आणि निवृत्ती. ज्या वेळेस मनुष्य या संसारातील प्रवृत्तीला सोडून हळूहळू देहभावना कमी करायला लागतो, आसक्ती कमी करायला लागतो, तेव्हा तो निवृत्तीकडे जाऊ शकतो. पण हा सगळा प्रवास द्वेष, मत्सर, लोभ यांनी भरलेला आहे. त्यामुळे प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा मार्ग कठीण आहे. म्हणून संतांनी ह्याला भवनदी असं म्हणलंय. काही संत या संसाराला भवरोग असं म्हणतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनीही संसाराला भवरोग म्हणलं. रोग काय करतो? रोग शरीरात असलेली शक्ती क्षीण करतो, मनुष्याला मिळालेली ऊर्जा क्षीण करतो आणि त्याला क्षीण करून शक्तिहीन करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे हा संसार देखील मनुष्याला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच गुंतून ठेवतो. मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की या संसारातून आपल्याला जर तारून जायचं असेल, भवरोगातून तारून जायचं असेल तर काय करावं लागेल? ओम नमो सद्गुरु धन्वंतरी, ज्याची दृष्टीच निरुज करी. म्हणून काय म्हणतात? या धन्वंतरीचा म्हणजे भवरोगाला दूर करणारा धन्वंतरी, श्रेष्ठ वैद्य जर कोण असेल तर ते आपले सद्गुरू आहेत. म्हणून आपण काय करावं? सद्गुरू नावाच्या धन्वंतरींना शरण जावं. म्हणजे ज्यांची दृष्टीच निरुज करी, त्यांच्या दृष्टीनेच आपला भवरोग दूर होईल. स्वतः भगवंत परमात्मा भागवताच्या 11 स्कंदामध्ये या संसाराला कमल म्हणतात. ज्याप्रमाणे कमळ त्याच्या सुगंधाने भुंग्यांना आकर्षित करतो, तद्वतच हा संसार त्याच्यामध्ये असलेल्या आसक्तींनी, मोहाने या जीवाला आकर्षित करतो. संसाराला भगवंताने कमळ म्हणले तर या जीवाला भगवंताने भ्रमर म्हणले. आपण सर्वजण जाणतो की भ्रमराला गंधाची लालसा असते, अभिलाषा असते, इच्छा असते. मग काय होतं? तो भ्रमर त्या कमळाच्या दिशेने जायला लागतो आणि कमळामध्येच त्या गंधाचा आस्वाद घ्यायला लागतो आणि असा विचार करतो की परत एकदा हे मिटलेलं कमळ उमलेल आणि परत सूर्योदय झाल्यानंतर मी याच्यातून बाहेर पडेल. जीवाचं तसंच होतं. मनुष्य काय करतो? संसारामध्ये गुंतत जातो आणि विचार करतो की मी सहज यातून बाहेर पडेल आणि पुन्हा कधीतरी नामस्मरण चिंतन करेल, संतांचा संग करेल आणि यातून तरुण जाईल. पण काय होतं? जसं ते कमळ हत्ती उखडून टाकतो तसं काळही येतो आणि या जीवाला उखडून टाकतो आणि
ज्याप्रमाणे कमळातील भ्रमराचा मृत्यू होतो त्याप्रमाणे ह्या जीवाचा मृत्यू होतो. पुढे भगवंतानीच गीतेमध्ये सांगितले की संसार कसा आहे, ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. संसार हा ऊर्ध्वमूल असा वृक्ष आहे की ज्याच्या मुळ्यावरती आहे आणि फांद्या खाली आहेत, म्हणजे उलटा वृक्ष. जर मूळ अधांतरी असेल तर तो वृक्ष वाढेल का? त्या वृक्षाला फळं येतील का? वृक्ष फुलेल का? फुलणार नाही. म्हणजे हा वृक्षच मुळात ऊर्ध्वमूल असलेला आहे, त्यामुळे ह्याच्यातून सुफलता मिळणार नाही. हे भगवंताला ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम याच्यातून सांगायचे. आणि इथे माऊलींनी आपल्या या ओवीत सांगितले, तेणे तारिलोहा संसार पुरू. या संसाराला माऊलींनी पुराची उपमा दिली. आता तुम्ही म्हणाल, नेमकं या संसाराला पूर म्हणावं, सागर म्हणावं, नदी म्हणावं, कमळ म्हणावं की उलटा वृक्ष म्हणावं? या संसाराला कुठलीही उपमा द्या किंवा कुठलाही दृष्टांत द्या, संसार दुःखमूळ हे कायम आहे. म्हणजे तुम्ही त्याला नदी म्हणा, सागर म्हणा, कमळ म्हणा किंवा उलटा वृक्ष म्हणा किंवा पूर म्हणा, संसारातून दुःखच प्राप्त होणार आहे. पण या ठिकाणी माऊलींनी या संसाराला पूर असं म्हणले. का म्हणलेलं असावं? कारण माऊलींना पुढे आपल्याला हे सांगायचे की या संसारामध्ये आपल्याला संसारपुरामध्ये अनेकविध अडथळ्यांना सामोरं जावं लागते आणि आपण त्यात कसे गुंतून राहतो आणि आपण सद्गुरूंचा जेव्हा आश्रय घेतो तेव्हा या संसारपुरातून तरुण जाऊ शकतो. सद्गुरू आपल्याला या संसारपुरातून मार्ग दाखवतात. म्हणून या ठिकाणी माऊलींनी संसाराला पुराची उपमा दिली. मग आता ज्या वेळेस माऊली म्हणतात जेणे तारिलोहा संसारपूर, सद्गुरूंच्या मदतीने मी संसारपूर तरू. संसार कशाला म्हणायचं पाहिलं. मग आता पूर पाहावा लागेल. पूर एकतर नदीला येईल किंवा अतिवृष्टी झाल्याने किंवा जसं केदारनाथ बद्रीनाथला आपण मागे बातम्यांमध्ये पाहिलं काही वर्षांपूर्वी अनेक प्रलय झाला आणि प्रलयामुळे अनेकविध गावं वाहून गेली, जीव वाहून गेली आणि त्यामुळे काय झालं की अनेकविध जीवसृष्टीचं नुकसान झालं. म्हणजे पूर यायला एकतर अतिवृष्टी किंवा प्रलय या गोष्टी व्हायला हव्या. तर माऊलींना इथं संसारपूर आपल्याला सांगायचं आहे. तर माऊली कुठल्या संसारपुराचं वर्णन करताय? तर नदीला आलेल्या संसारपुराचं वर्णन करताय. मग ही नदी कुठली आहे? तर माऊली सांगतात ही नदी माया नदी आहे आणि या माया नदीमध्ये अतिवृष्टी होते. कशाची अतिवृष्टी होते? या माया नदीमध्ये अतिवृष्टी होते. जे गुणगणाचे अवसर, जे गुणगणाचे वृष्टी भरे, या संसाररूपी माया नदीमध्ये गुणगणाची अतिवृष्टी होते. त्यामुळे या संसार नदीला पूर येतो. मग हे गुणगणाची वृष्टी कुठली आहे? तर व्यक्तीच्या ठिकाणी नरदेहामध्ये आल्यानंतर सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा अंतर्भाव असतो. जेव्हा ह्याचं अधिक्य वाढतं आणि जेव्हा ह्याचं अधिक्य वाढल्यामुळे वृष्टी होते तेव्हा या माया नदीला पूर येतो. माऊली म्हणतात जे गुणगणाचे वृष्टी भरली मोहाचे महापुरे घेऊनी जात नगरे यमनियमांची. मनुष्य पुष्कळ नियम करतो. माऊलींनी या संसारपुराचं वर्णन पुढे 7व्या अध्यायात आपल्याला सांगितले. तिथे सांगितले माऊलींनी की गुणगणाची वृष्टी होते आणि मग मोहाचा पूर येतो. आणि काय होतं? मोहाचा पूर आल्यानंतर माणूस जे अनेकविध प्रकारचे यम नियम अनुष्ठान करतो त्या अनुष्ठानाचा काहीही उपयोग होत नाही. अगदी थोडक्यात सांगू का? चातुर्मास सुरू झाला, अनेक लोक अनेक नियम करतात आणि अनेकविध प्रकारचे लोकांनी नियम केलेली असतात. आपण असं समजूया की चातुर्मासात पंधरवाडी एकादशी करण्याचा नियम ठरलाय आणि माझ्यासारखे
बाहेर म्हणजे ऑफिशियल काम करणारे लोक ऑफिसमध्ये गेले. आज पंधरवाडी एकादशी आहे, मी यमनियम काहीतरी केलेला आहे, पण ऑफिसमध्ये आज कोणाचा तरी बर्थडे आहे किंवा कशाची तरी आपल्याला मेजवानी मिळणार आहे. मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतो. साधं अन्न ह्या गोष्टीबद्दल मोह निर्माण होतो आणि आपला यमनियम टिकेल की नाही याची साशंकता निर्माण होते आणि अनेक विध वेळेला ती यमनियमता टिकत नाही. मग माऊली तेच म्हणतात, काय होतं जेव्हा या सत्व रज आणि तमाचं अतिवृष्टी होते तेव्हा मोहाचा पूर येतो आणि यमनियम राहत नाहीत आणि असे अनेकांचे यमनियम जसे नगरेच्या नगरे वाहून झाले तसे वाहून जातात. मग या ज्याप्रमाणे पुरामध्ये आपण पाहतो की नदीला पूर आल्यानंतर काय होतं, पोहता येणाऱ्या माणसाला सुद्धा ती नदी तो पूर भोवऱ्यामध्ये अडकवतो. अनेकविध प्रकारचे मासे दंश करतात. कदाचित तो पोहता येणारा माणूस मगरीच्या तोंडात अडकतो. तद्वतच हा माणूस या मायामोहाच्या जाळ्यात अडकतो. मग माऊली सांगतात, या मायामोहाच्या पुरामध्ये जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन, यामध्ये अनेक विध द्वेषाच्या आवर्ती दाटतात. अकारण द्वेष वाटायला लागतो. लाईट गेल्यानंतर घरात सांगतात शेजारच्याची लाईट आहे का पहा. शेजारच्याची लाईट असेल तर जीवाची तडफड सुरू होते आणि जेव्हा आपण MSCB ला फोन करायला लागतो आणि तितक्यात शेजारच्याची लाईट जाते तेव्हा बरं वाटतं. हे मनात उत्पन्न होणारी भावना म्हणजे काय, द्वेष. या संसारपुरामध्ये जे द्वेषाच्या आवर्ती दाटत अशा प्रकारे द्वेष उत्पन्न होतो आणि त्या भोवऱ्यामध्ये आपण अडकतो. मत्सराचे वळसे घेत अनेक प्रकारचा मत्सर आपल्या मनामध्ये येतो म्हणून आपण संसारपुरामध्ये अडकून राहतो. माझी प्रमादादी मीन, अनेक प्रकारच्या माणसाच्या हातून चुका होतात, प्रमाद होतात आणि आपण त्या प्रमादामध्ये चुकांमध्ये अडून राहतो आणि मग त्याच भोवऱ्यात सापडत राहतो. पुढे माऊली सांगतात की ज्यांना वयाचा गर्व आहे किंवा संसार हा काही पूर नाही वगैरे म्हणणारे जे तरुण मंडळी आहेत त्यांची काय अवस्था होते या पुरामध्ये, तर माऊली सांगतात की त्या व्यक्तींचा अभिमान वयाचा असतो, तारुण्याचा असतो. मग काय होतं, एकी वयसेचे झाड बांधले मग मनमथीची कासे लागले ते विषय मगरी सांडिले जगणिया. त्यांचं वय निघून जातं आणि मग काय होतं की ते विषय सुखामध्ये लिप्त होतात आणि विषय सुखाच्या मगरीच अशा तरुण लोकांना, विषयांध झालेल्या लोकांना गिळून टाकतात आणि त्यांनाही संसारपूर तरून जाता येत नाही. मग जे विद्वान आहेत, ज्यांनी वेद शास्त्र पुराणांचा आश्रय घेतलाय, ते तरी हा संसारपूर सद्गुरूंशिवाय तरून जाऊ शकतात का. तर माऊलींनी तेही वर्णन पुढे ज्ञानेश्वरीत करून ठेवलेले. माऊली म्हणतात की त्यांना शब्दज्ञानाचा अहंकार होतो आणि शब्दज्ञानाच्या अहंकारामुळे ती ज्ञानी मंडळी देखील हा संसारपूर तरून जाऊ शकत नाही. मग हा संसारपूर तरूनच जाता येणार नाही का. मासे सांगितले, बेट सांगितले, मगरी सांगितल्या, इतके सगळे अडथळे जर ह्या संसारपुरात असतील तर मग सामान्याला हा संसारपूर तरून जाता येणार नाही का. माऊली सांगतात निश्चित जाता येईल. कसा जाता येईल तर मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसारपूर. त्या सद्गुरूंना अनन्यतेने शरण जावं, सद्गुरूंच्या चरणी लीन व्हावं आणि जे काही प्राप्त होणार आहे, जे काही ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैक कारणम, हे जे काही तत्व आहे हे केवळ आणि केवळ आपल्याच कृपेमुळे मला प्राप्त होणार आहे असं म्हणून अभिमान विरहित सद्गुरूंना शरण जावं आणि विवेकाची कास धरावी. विवेक बाळगावा म्हणजे आपल्याला हृदयस्थ असलेले हे सद्गुरू हा संसारपूर तारून नेण्यासाठी मदत करतील असं माऊली म्हणतात. पुढच्या ओळीत माऊलींनी सांगितले की हा संसारपूर म्हणून विशेष अत्यादरू विवेक
विवेकावरी. म्हणून अतिशय विवेकपूर्ण रीतीनं म्हणजे योग्य काय अयोग्य काय याची जाणीव ठेवून विशेष सद्गुरूंविषयी आदर ठेवून जर आपण अनन्यतेने सद्गुरूंना शरण गेलो, शरण नव्हे तर मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, ही भावना मनामध्ये जर आपण दृढ केली तर या आदरामुळे आणि विवेकामुळे आपण हा संसारपूर निश्चितपणे सहजपणे तरुण जाऊ शकू. नव्हे तर सद्गुरूच आपल्याला नावाड्याप्रमाणे वाट दाखवतील. जसं नाव तारी हे साचार माझे बैसले थोर थोर. नाव तारणारे हे खरं आहे, पण जोपर्यंत सद्गुरू नावाची नावाडी आपल्याला यामध्ये विवेकरूपी वाट दाखवणार नाही, परब्रह्माची प्राप्ती करून देणार नाही, तोपर्यंत हा संसारपूर आपल्याला तरुण जाता येणार नाही. आणि जेव्हा आपण संत जसं सांगतात यथा चित्ते तथा वाचो यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांच साधूनामी करूपता. जसं माऊलींनी सांगितले की सद्गुरू हे माझ्या हृदयात आहेत, माझ्या मनात आहेत, माझ्या वाणीत आहेत आणि सद्गुरूच माझे सर्वे सर्व आहेत आणि संसारपूर तारणारे आहेत, अशी भावना जोपर्यंत आपण ठेवणार नाही तोपर्यंत आपण हा संसारपूर तरून जाणार नाही. म्हणून आपणही माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्याप्रमाणे 22वी ओळ सांगितली त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. जसं माऊली सांगतात विवेकाच्या बळावर आणि अतिशय अत्यंत आदर सद्गुरूंविषयी ठेवून अनन्यतेने त्यांना साष्टांग प्रणिपात करून आपण सद्गुरूंना शरण जाऊया. म्हणजे माऊलींनी जसं आपल्याला सांगितलंय मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ही अवस्था ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली अगदी कणभर का होईना आपल्याही सद्भाग्याने आपल्या वाट्याला येईल. त्यासाठी परत एकदा ज्ञानेश्वरीचं चिंतन असंच अविरतपणे चालू ठेवूया आणि माऊलींच्या वचनावर अनुसंधान करण्याचा प्रयत्न करूया. आज आयोजकांनी इथे प्रवचन सेवेची मला संधी दिली आणि मीही अगदी समर्थ सांगतात त्याप्रमाणे व्याघ्रसिंह भयानक तयास पाहोनी भयचकित लोक परी तियेची पिले निशंक तिये पुढे खेळती. अगदी याप्रमाणेच आपण ज्ञानी आहात, विद्वान आहात ही पूर्ण जाणीव असताना देखील मी आपली शावक आहे असं समजूनच आपल्या पुढे माझं मत, माझ्या सद्गुरूंनी मला जशी बुद्धी दिली तसे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे विचार मांडण्याची संधी मला आयोजकांनी दिली, त्यांचेही आभार आणि आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांचेही आभार. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते, बोलण्याच्या ओघात काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने आपण माफ कराव्या आणि जे काही चांगलं असेल सद्गुरू चरणांना वंदन करून हृदयात साठवावं आणि आपणही हा संसारपूर तारून जाण्यासाठी आपलाही मार्ग सुकर करावा. परत एकदा सद्गुरूंना शरण जाते आणि प्रवचन सेवेला इथे विराम देते.